नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 3.4 द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतरच वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर फेवरेट पास टाइम, म्हणजे तुमचा आवडता विरंगुळाचा उद्योग कोणता किंवा तुम्ही त्या वेळेत काय करता। माय फेवरेट पास टाइम इज रीडिंग बुक्स। सेकंड, डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट, म्हणजे तुम्ही मनोरंजनासाठी पुस्तके वाचता का। येस, आय रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट। थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी और पोयम और बुक, म्हणजे तुमचे आवडतं पुस्तक किंवा एखादी कविता किंवा एखादी गोष्ट कोणती आहे। माय फेवरेट बुक इज छावा, अ नॉवेल बाय शिवाजी सावंत। आता या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर प्रत्येकाचं वेगळंही असू शकतं। फोर्थ क्वेश्चन, व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लिव्स ऑफ ग्रेट पीपल प्ले, म्हणजे थोर व्यक्तींच्या जीवनावरची पुस्तके कोणती भूमिका बजावतात। आन्सर इज बुक्स प्ले अ क्रुशियल रोल ऑन द लिव्स ऑफ ग्रेट पीपल. दे इन्स्पायर, मोटिवेट अँड गिव्ह एक्सपिरियन्स टू फॉलो. बुक्स गाईड अँड शो द राईट पाथ टू फॉलो. So successful people always read life sketches of great people and their great deeds. Fifth question, how can we decide if a story is average or good or excellent? म्हणजे आपण एखादी गोष्ट आहे ती चांगली आहे, साधारण आहे की उत्तम आहे हे आपण कसे ठरवू शकतो? Answer is we can decide the standard of the book based on first, language used by the writer, second, newness in the storyline, third, however, finally the reader decides the standard based on his or her interest, fourth, theme of the story, five, the writing style of the writer. आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमधील क्वेश्चन पाहूया. मेक सुटेबल ग्रुप्स इन द क्लास, डिसाइड अपॉन अ फेवरेट बुक और स्टोरी इन द फॉलोइंग डिटेल्स ॲज मेनी ॲज पॉसिबल. तर आपल्याला या ठिकाणी गट करायचे आहेत आणि एखादा आवडतं कोणतंही पुस्तक किंवा कथा निवडून त्याप्रमाणे पुढील आपल्याला जे जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सनुसार आपल्याला माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी मी ही माहिती दिलेली आहे, तर पाहूयात. तर नेम ऑफ द स्टोरी आहे श्यामची आई, रायटर साने गुरुजी. सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर, ही वॉज मराठी ऑथर, टीचर, सोशल ॲक्टिव्हिस्ट अँड फ्रीडम फायटर. बॅकग्राऊंड ऑफ द सेटिंग, द स्टोरी टेक्स यू इन टू द फॅमिली सेटिंग इन अ रुरल कोकण अँड इट्स ब्युटिफुल सी साइड लँडस्केप. मेन कॅरेक्टर श्याम, श्यामची आई, पुरुषोत्तम, दादा, आजी. Central idea or summary of contents, it is an autobiography of Sane Guruji. This book represents the love of a mother for her child. Style and language used, the narrative is very simple, fluent, vivid and involved readers in the setting smoothly. Strong position aspects, narration, emotion, characterization. आणि लास्ट आहे कन्क्ल्युजन. इट इज अ क्लासिक, इट इज मस्ट रीड बुक फॉर एव्हरीवन टू नो व्हॉट मदर्स लव मीन्स. तर अशा प्रकारे आपल्याला तुम्ही जे कोणतं पुस्तक वाचता आहात तर त्याबद्दलची अशा प्रकारे माहिती भरायची आहे आणि ती द्यायची आहे. या ठिकाणी उदाहरणादाखल श्यामची आई या पुस्तकाची माहिती दिलेली आहे. आता आपण मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करू. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्टोरी अबाउट, ही गोष्ट कशाबद्दलची आहे. Answer is, the story is about the two boys named Nicola and Jacopo who do
numerous things to earn money to pay for their sister's treatment who suffer from tuberculosis of the spine. Second, how does the narrator meet the two brothers? या जो कथाकार आहे, जो रायटर आहे, त्याची दोघा भावांशी भेट कशी होते? आन्सर इज the narrator meets the two brothers when he was driving down the foothills of the Alps and the two brothers were selling wild strawberries. Third question, what kind of odd jobs do the two brothers do? म्हणजे ते दोघे भाऊ कोणती वेगवेगळी कामे करत असत. The two brothers do the following odd jobs: shining shoes in the public square, selling wild strawberries at the foothills of Alps, selling newspaper in the stormy night. Fourth question, how does the narrator help the two brothers one day? म्हणजे हा जो रायटर आहे तो दोघा भावांना कशी मदत करतो? One stormy night, the boys wanted to go to the nearby village Poleta. They asked the narrator to give them a lift. Although he doesn't come in the narrator's way, he takes them there and helps them. Sixth question, what secret about the brothers does the nurse tell the narrator? म्हणजे त्या दोघा भावांबद्दलचे कोणतं सिक्रेट किंवा कोणतं गुपित ती नर्स या रायटरला सांगते? द नर्स टोल्ड नरेटर अबाउट द हर्ट रीडिंग स्टोरी ऑफ द बॉयज. Their father was killed in a war and their home was destroyed in the war. Their sister was suffering from tuberculosis. They lived in a shelter and literally starved so that they could pay for their sister's treatment. Next question, explain the proverb where there is a will there is a way. म्हणजे आपल्याला हा जो प्रोवर्ब आहे, इच्छा तिथे मार्ग, तर त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. Where there is a will there is a way is a saying that significant human willpower. It means if we are determined to do something, we will get it done. This will be the case even if the task is challenging, difficult or impossible. We can do anything in our life if we wish to do it. आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, मार्जिन क्वेश्चन्स देखील पाहिलेले आहेत. तर आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोविंग. यामध्ये फर्स्ट आहे क्रोनी स्टोरी फोकस ऑन डॅश डॅश. आन्सर इज सेल्फलेस हेल्प अँड द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. सेकंड आहे द नरेटर डॅश डॅश टू एनकरेज द टू ब्रदर्स. तर आन्सर येईल the narrator bought the biggest basket of the wild fruits to encourage the two brothers. Third, the narrator develops a liking for the two brothers because they are dash dash. The answer is innocent, serious, pleasant and earnest. Fourth आहे the boys wish to visit the village Poleta to dash dash. Answer is meet their sister. Fifth, so one can conclude from the story that dash dash which mean dash dash. The answer is so one can conclude from the story that where there is a will there is a way, which means if we are determined to do something we will get it done. Second question, solve the puzzle of words from the text. The clues are given below. आता या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, कोड दिलेलं आहे, तर ते आपल्याला सोडवायचं आहे. तर फर्स्ट आहे डिसॉल्व. आता याच अर्थाचा शब्द काय येईल? या ठिकाणी एफ दिलेला आहे, आर दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी येईल फॉरबिड. सेकंड आहे मेक नोन. तर याचं येईल सेकंड नंबरला बघा रिव्हील. थर्ड अनएक्सपेक्टेड मीटिंग. तर याचं येईल थर्ड नंबरला पाहायचं आहे एन्काउंटर. फोर्थ गिविंग प्लेजर टू द माइंड फीलिंग सो सेन्सेस एन्जॉयबल. फोर्थ येईल प्लीजंट. फिफ्थ सिन्सिअर. याचं येईल अर्नेस्ट. आणि सिक्स्थ येईल लुक लाईक. याचं येईल रिसेंबल.
आता थर्ड क्वेश्चन पाहूया. आन्सर इन युअर ओन वर्ड्स अँड राईट इन युअर नोटबुक. यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट इलनेस डीड द सिस्टर सफर फ्रॉम. म्हणजे त्या दोघा भावांच्या बहिणीला काय आजार होता ते सांगायचं आहे. द सिस्टर सफर फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाईन. सेकंड, व्हॉट सरप्राईज द नरेटर व्हेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाईम. जेव्हा लेखकाने त्या दोघा भावांना दुसऱ्यांदा पाहिलं तेव्हा त्याला काय आश्चर्य वाटले. आन्सर इज व्हेन द नरेटर सॉ द ब्रदर्स द सेकंड टाईम दे वेअर शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर इट सरप्राईज हिम. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डीड द नरेटर फाइंड अबाउट द बॉईज ॲट द हॉस्पिटल. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये त्या दोघा भावांबद्दलची कोणती गोष्ट लेखकाला समजली. Answer is at the hospital the narrator found that the boys were orphans and homeless. They work hard for the treatment of their sister who was suffering from tuberculosis and was admitted in the hospital. He also saw the girl who resembled them and they were talking to her. Fourth question, what was the touching story told by the nurse. त्या नर्सने सांगितलेली हृदयस्पर्शी किंवा हार्ट टचिंग स्टोरी काय होती. आन्सर इज द नर्स टोल्ड द नरेटर द हार्ट रीडिंग स्टोरी ऑफ द बॉयज. देअर फादर वॉज किल्ड इन वॉर अँड देअर होम वॉज डिस्ट्रॉयड इन द वॉर. देअर सिस्टर वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. दे लिव्ड इन अ शेल्टर अँड लिटरली starved so that they could pay for their sister's treatment. Fifth question, if the narrator offered the boys a large amount of cash, would they have accepted? Say why or why not. म्हणजे जर त्या लेखकाने किंवा कथाकाराने त्या मुलांना मोठी रक्कम देऊन किंवा तेवढे पैसे दिले असते तर ते त्यांनी घेतले असते का ते सांगा, किंवा घेतले नसते तर का घेतले नसते ते सुद्धा सांगायचं आहे. Answer is, if the narrator offered the boys a large amount of cash, they wouldn't have accepted. The boys were really hard worker and honest. They believed in their work. They would get help to get work from the writer but not cash, as they were self-conceited, or even if they would take it, they would take it as a loan and would repay him back in installments. Fourth question, read the text and find the nouns from the following words used in the text. आता खाली काही आपल्याला शब्द दिलेले आहेत त्यामधले आपल्याला नाउन शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तर सुरुवातीचा आहे फर्स्ट इम्पॉर्टंट, याचं येईल नाउन इम्पॉर्टन्स. सेकंड डेडिकेट, याचं येईल डेडिकेशन. थर्ड ट्रीट, याचं येईल ट्रीटमेंट. फोर्थ नरेट, याचं येईल नरेटर. फिफ्थ ईगर, याचं येईल ईगरनेस. 6 अपियर, अपियरन्स. त्यानंतर येईल ॲम्प्लिफाय, याचं येईल ॲम्प्लिफिकेशन. आणि लास्ट आहे रिअलाइज, याचं येईल रिअलायझेशन. आता यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूया. यामध्ये आहे आयडेंटिफाय द मेन ऑर प्रिन्सिपल क्लॉजेस अँड सबऑर्डिनेट क्लॉजेस अँड एनसर्कल द सबऑर्डिनेट. आता या ठिकाणी आपल्याला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यांना जोडणाऱ्या शब्दाला आपल्याला सर्कल करायचं आहे. फर्स्ट बघूया, दे पे फॉर देअर सिस्टर ट्रीटमेंट हू सफर फ्रॉम द ट्युबरक्युलोसिस. यामध्ये मेन क्लॉज येईल दे पे फॉर देअर सिस्टर ट्रीटमेंट. सबऑर्डिनेट क्लॉज येईल हू सफर फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. आणि सर्कल कशाला करायचं आपल्याला, हूला. या दोन वाक्यांना जोडणार आहे. सेकंड आहे व्हेन ही आस्क द नर्स शी टेल्स हिम देअर स्टोरी. मेन क्लॉज येईल शी टेल्स हिम देअर स्टोरी. सबऑर्डिनेट क्लॉज येईल व्हेन ही आस्क द नर्स. आणि या दोन वाक्यांना जोडणारा शब्द येईल व्हेन. थर्ड येईल दे हॅव शोन दॅट war has not shaken their spirit. मेन क्लॉज येईल दे हॅव शोन आणि सबऑर्डिनेट क्लॉज येईल दॅट war has not shaken their spirit. तर या दोन वाक्यांना जोडणार सबऑर्डिनेटर येईल दॅट. फोर्थ, although it doesn't come in the narrator's way, he takes them there.
मेन क्लॉज इन ही टेक्स देम देअर, सबऑर्डिनेट क्लॉज इन अल्दो ही डझंट कम इन नरेटर्स वे. तर या 2 वाक्यांना जोडणारा शब्द येईल अल्दो. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन हे यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.